आणि कष्ट या दोन्ही संघांनी घेतले आणि आज फायनलचं तिकीट मिळाले. प्रसाद केमसे गोलंदाजीच्या मार्कवरती, तर प्रणव स्ट्राईक ऑन तयार, समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफला. डावाला सुरुवात आपण पाहतोय, एक धाव बरोबर आपण पाहतोय संघाचा अकाउंट ओपन होतंय. 5 षटकांची मॅच इथं मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळेल. गर्दी आणि गर्दीचा महापूर इथं मात्र ओसंडून वाहतोय. यावेळी देखील आपण पाहतोय कमालीचा वेग धारण केला होता प्रसाद केमसे यांनी. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र 1 या धावसंख्येवरती स्थिर बघायला मिळतंय. पराग सुतार आणि प्रणव सुतार ही जोडी आपण पाहतोय जी सलामीला आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आक्रमकता या दोन्हीही फलंदाजामुळे जरूर आजच्या दिवसभरामध्ये आपण बघितले. प्रसाद केमसेंचा हा तिखट मारा पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅट्समन रिस्ट बॉल नाहीये, पंचांचे हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अतिरिक्त अवांतर धावेने आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र पुढे पोहोचतंय. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की दोन्ही संघांना मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करायचं, त्यासाठी लढाई. इथं मात्र वेगवान मारा जरूर ऑफ स्टंप आपल्याला बघायला मिळतोय. सरळ जाईल यष्टी रक्षकापर्यंत. डॉट बॉल बरोबरच आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र 2 या धावसंख्येवरती स्थिर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र प्रभावी गोलंदाजी करत असताना प्रसाद केमसे बघायला मिळतात. यावेळी मात्र मिस टाइम आहे. यष्टी रक्षक तिथं चुकी करतोय आणि झेल मात्र इथं ड्रॉप होणार आहे. झेल सुटलाय. इथं प्रयत्नांची पराकाष्ठा होती परंतु अपयश पदरी पडतंय आणि गोलंदाजाला मात्र इथे जीवनदान मिळतंय. जीवनदान खूप घातक असतात, खूप धोकादायक असतात. आपण कित्येकदा क्रिकेटच्या मैदानावरती बघितलंय. यावेळी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं मात्र संघाच्या धावफलकाला पुढे घेऊन जातीये. स्कोर कार्ड वरती बघितलं तर 4 धावा ज्या बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेखरित्या स्क्वेअर कट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल. चौकार षटकारांना आपण पाहतोय अगदी ब्रेक लावलाय. पायात साखळदंड बांधलेत फलंदाजाच्या, परंतु या बेड्या मात्र तोडाव्या लागणार आहेत कारण तुम्ही एका मोठ्या व्यासपीठावरती खेळताय. आज थांबून चालणार नाही. इथं पुन्हा एकदा संधी आहे आणि पुन्हा एकदा संधी दवडली आहे परंतु आपण पाहतोय इथं मात्र तिसऱ्या पंचांकडे धावबादसाठी विचारणा केली गेली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे घेऊन आलेत. इथं चाचपणी जरूर केली जाईल. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय योग्यरित्या पोहोचवतील. विकेट आहे. फलंदाज बाद आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरला आणि पहिल्या षटकामध्ये पहिला मोहरा तिथं धावबादच्या स्वरूपामध्ये टिपलाय. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावफलकावरती बघितलं तर 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतंय. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ आमराळे या मान्यवरांचं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या मान्यवरांचं शुभागमन होते. मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या क्रमांकाचं षटक इथं मैदानावरती आपण पाहतोय. गर्दी आणि गर्दीचा महापूर इथं ओसंडून वाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी, रोमांच, थरार, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजे सुतारवाडी प्रीमियर लीग 2025 हे अत्यंत देखणं आणि सुंदर पर्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जय सुतार गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन. यावेळी देखील आपण पाहतोय बॅकलिपला खाली आणलं परंतु व्हाईट बॉलची घोषणा. इथं फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथं अतिरिक्त धाव इथं गोलंदाज खर्च करतोय आणि स्कोर कार्ड मात्र आपण पाहतोय पुढे जाताना पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं गॅप शोधलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग अंदाजामध्ये एक कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार.
10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जरूर इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाणं गरजेचं असेल, कारण की प्रतिस्पर्धी संघ मात्र खूप तगडा ताकदवर पाहायला मिळतोय. यावेळचा फटका जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंग आपण पाहतोय आणि डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. एक कडक षटकार. षटकार आलाय आणि संघाचं धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचतोय. 16 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. इथं इथं सरळ जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने. एक ताबडतोड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं फलंदाजाचा पराग सुतार. 7 चेंडू 11ची खेळी आतापर्यंत आपण बघतोय. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये लढणं गरजेचं असेल. दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना मात्र चारी मुंड्यात चित करत हे दोन्ही संघ आज मात्र फायनल मध्ये येऊन पोहोचलेले आहेत. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. प्रतिस्पर्धी संघ मात्र तगडे ताकदवर त्यांच्यावरती कुरघोडी करत मात्र आपण पाहतोय त्यांना दे माय धरणी ठाय करत इथं आज फायनलचं तिकीट मिळवलंय. आणि या फायनल मध्ये येऊन पोहोचलेले दोन्ही संघ मात्र दादा संघ आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय उंच आकाशामध्ये चेंडू. रक्षक वा वा व्हॉट अ कॅच. टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल आपण पाहतोय. इथं क्षेत्ररक्षक पकडतोय आणि फलंदाज मात्र दुसराही देखील आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये कोसळतोय. थँक्यू श्रीशांत कडंबे, मॅन फ्रॉम सुतारवाडी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आजच्या दिवसभरामध्ये बघायला मिळालंय. मूर्ती लहान पर कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होणारे सागर सुतार ते दाखल होताना पाहायला मिळते. जय सुतार यांचं हे षटक जरूर आपण पाहतोय. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. इथून पुढच्या काळामध्ये मात्र प्रयत्न करावे लागतील. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र आपले बाहू खोलावे लागतील, हात खोलावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी. आणि ते प्रयत्न इथं मैदानावरती करावे लागणार आहेत. कारण एका मोठ्या व्यासपीठावरती तुम्ही खेळताय. जरूर चुरशीचा सामना होणं अपेक्षित आहे. एकतर्फे सामने प्रेक्षकांना देखील आवडत नाही, खेळाडूंना देखील आवडत नाहीत. परंतु आपण पाहतो ना की कमबॅक मात्र इथं रायगड योद्धा संघाने केले. धावांना मात्र आपण पाहतोय की ब्रेक लावण्याचं काम जरूर इथं मैदानाच्या आतमध्ये झाले. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. यावेळेचा फटका देखील फसला. यष्टी रक्षक मात्र आपण पाहतोय चेंडूच्या खाली. या षटकातील दुसरा फलंदाज इथं मात्र कोसळला. दुसरं खिंडार डावाला. दोन षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. 2 षटक संपलेत. पॉवर प्लेचा खेळ इथं समाप्त झालाय आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आपण पाहतो बदल्यामध्ये आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. तुका म्हणे याच साठी केला होता अट्टहास. आजचा दिवस गोड व्हावा आणि तितकाच चांगला दिवस आजचा संपन्न होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या अंतिम लढाईकडे आपण पोहोचलेलो आहे. रणांगण धावफलकावरती ऑफ साइड आपण पाहतोय. अत्यंत स्ट्रॉंग असलेला हा खेळाडू आज मात्र चांगला फटका त्यांच्या बॅट मधून बघायला मिळतोय. इथं लोवर फुल टॉस होता. मात्र आपण पाहतोय की अगदी आतली कड घेत असताना नक्कीच आपण पाहतोय की एक सिंगल इथं प्राप्त होणार आहे. आतापर्यंत सुरेख कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळाली. 22 धावा धावफलकावरती. धावांना कंट्रोल जरूर आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील इम्प्रोव्हायझेशन होतं. प्रॉपर आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय चेंडू आणि चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुमार शिरतोडे यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार जरूर बघायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय जमिनीला समांतर चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल इथं मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. 29 वरती धावफलक जरूर आपल्याला बघायला मिळतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
निलेश सुतार आणि कुमार शिरदोडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक तिथं चेंडूच्या खाली होता. सुंदर झेल तिथं आपण पाहतो, शॉर्ट पॉइंटला टिपलाय. फलंदाज बाद होईल. चौथा धक्का इथं मात्र आपण पाहतोय तिकोना फायटर संघाला. नक्कीच एक सुंदर झेल आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. 29 वरती धावफलक 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळते. इथं रायगड योद्धा संघाची मात्र मजबूत पकड या सामन्यावरती, या इनिंग वरती आपल्याला बघायला मिळेल. 4 गडी मोठे हादरे आपण पाहतो की जे मैदानाच्या आतमध्ये जरूर बघायला मिळाले. मात्र लढावं लागणार आहे ते तिकोना फायटर संघाला. माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही, थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. 1 वर्षभर या स्पर्धेची वाट बघावी लागेल, त्यानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल. परंतु आज मात्र इथपर्यंत पोहोचलाय तर फायनल मध्ये मात्र विजय प्राप्त करा, चॅम्पियन व्हायचे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र विकेटच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. फलंदाज मात्र आपण पाहतो सुखरूपरित्या आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आपण पाहतोय. 31 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमालीची गोलंदाजी इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4थ्या क्रमांकाचं षटक इथं आपण पाहतोय. धनराज सुतार गोलंदाजीच्या मार्कवरती आज चांगली कामगिरी केली. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथं विकेटच्या पाठीमागे आपण पाहतोय की बॅकअपचा क्षेत्ररक्षक तिथं तत्परता दाखवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय की तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल 32 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धनराज यांचं हे षटक 4थ्या क्रमांकाचं जे प्रभावीपणे हाताळत असताना इथं पुढे सरसावत गॅप मध्ये फटका. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4. छत्तीस वरती धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 इथं प्रगतीपथावर असताना कमालीची मॅच आपल्याला इथं मैदानावरती बघायला मिळेल. रंजकता जरूर या शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला बघायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मोठा. क्षेत्ररक्षक आला तिथपर्यंत अडवण्याचा प्रयत्न मात्र इथं सफल ठरतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये बघितलं तर 2 धावा इथं सुखरूपरित्या घेतल्या गेल्यात. या 2 धाबींनी संघाचा धावफलक मात्र आपण पाहतोय 38 वरती जाऊन पोहोचणारे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक चेंडू बाकी आहे. षटक क्रमांक 4 मधील टाकण्यासाठी गोलंदाज मात्र तयार असेल. धनराज इथं 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 हलक्या हातानं डिफेन्स करायचं होतं, परंतु सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू जाऊन पोहोचणारे. 4 षटकांचा खेळ संपला मित्रांनो आणि धावफलकावरती 38 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात. तिकोना फायटर्स संघानं आपण पाहतोय की नाणेफेक जिंकला आणि रायगड संघानं नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय यशस्वी ठरवत असताना गोलंदाज बघायला मिळाले. आतापर्यंत सुरेख कामगिरी जरूर या संघाची बघायला मिळते. 24 चेंडूच्या हाताळणी 38 धावा खर्च झाल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं जातोय. तोपर्यंत फेकी होईल. एकच सिंगल इथं संघाच्या धावफलकाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य दारवटकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आज मात्र आदित्यला देखील आपण पाहतोय कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल. प्रयत्न इथं मोठ्या फटक्यांसाठीच असणारे. स्लॉग ओव्हर म्हटली की मात्र धुमाकूळ असतो. इथं पुन्हा एकदा आपण पाहतो पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. डीप मध्ये प्रसाद केम्से चेंडूला फीड करतायत. तोपर्यंत एक सिंगल. एका धावेने तितकासा धावफलकावरती फरक होणार नाही.
एका धावेने मात्र आपण पाहतोय धावफलक फक्त आणि फक्त वधारत आहे, पुढे जात आहे. 40 धावा ज्या धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षण, तिथं मात्र आपण पाहतोय ओ हो इथं मात्र सुरेखरित्या आपण पाहतोय की अडवण्याचा प्रयत्न होता. 2च धावा इथं प्राप्त होतील आणि 2 धावेंनी संघाचं धावफलक आपण पाहतोय 42 वरती जाऊन पोहोचले. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जरूर इथं आपण पाहतो 2 धावा इथं आपल्या संघासाठी जरूर सेव्ह केल्यात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय फायनलची फर्स्ट इनिंग आणि फर्स्ट इनिंगचा आपण पाहतोय की शेवटचं अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथं मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अतिरिक्त अवांतर धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 43 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू पोहोचेल तो आउट ऑफ द पार्क. हा आला एक छेरन बिगिट षटकार. षटकार आलाय आणि आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र वेगवान पुढे जातंय. 49 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नप्पद बडा नकद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि इथं मात्र संघासाठी मात्र धावून येणं गरजेचं, संघासाठी तारणहार ठरायचंय, संकट मोचक इथं मात्र कामगिरी करावी लागणार आहे. यावेळी पुन्हा एकदा आपण सरळ बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तितकाच चपळाई दाखवतोय, चापल्य दाखवतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र सुखरूपरित्या पोहोचलाय. धावफलकावरती अर्धशतक इथं आपण पाहतोय की तिकोना फायटर संघाचं नोंदवलं गेलंय. 51 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 5 मधील टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळी बिग हिटचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक डाऊन द बॉल, टिपलाय झेल, विकेटचं पतन. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ इथं संपुष्टात आलाय. पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकामध्ये आपण पाहतोय 51 धावा बनवल्यात आणि प्रतिस्पर्धी संघ रायगड योद्धा संघासमोर आपण पाहतोय 5 षटकामध्ये 52 धावांचं आव्हान असणार आहे. I like the way you moving to the drum.
फायनल मॅचच्या दुसऱ्या इनिंगला मैदानावरती आपण पाहतोय सुरुवात होतीये. प्रसाद केमसे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय की धनराज सुतार मैदानामध्ये दाखल होत आहेत. 52 धावांचा पाठलाग इथं मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गनिमांचा तो घाला रे, स्वतंत्रतेचे निशान आमुचे अजिंक्य राखू धरेवरी, रण फंदेची जात आमुची कोण आम्हा बैबैत करे. रणांगण पेटलंय मैदानाच्या आतमध्ये. आपण दोन तगडे ताकदवर संघ जे एकमेकांच्या आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. एका बाजूला तिकोना फायटर्स, त्यांच्या विरोधामध्ये रायगड योद्धा. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय जी मैदानावरती दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 घेऊन पराग सुतार तो दाखल होताना पाहायला मिळतात. प्रसाद स्ट्राइक ऑन तयार. यावेळी हलक्या हातानं डिफेन्स केले. एक सिंगल इथं प्राप्त होणार आहे आणि एका सिंगलने आपण पाहतोय धावफलकाचा श्री गणेश होतोय. एक धाव इथं धावफलकावरती नोंदवली गेली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये जरूर बघायला मिळतंय. पराग यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी चेंडू सोपवलाय. आज मात्र इथं कामगिरी करावी. आतापर्यंत केलेल्या कामाला काही अर्थ नाही, परंतु आज आता तुम्ही काय करतात याला अनन्य साधारण महत्व आहे. यावेळेचा फटका गॅप शोधलाय. धनराज सुतार यांच्या बॅट मधून आलेला एक इनक्रेडिबल जबरदस्त प्रहार चौकार. Damn girl, I like the way you moving to the drum. Damn girl, I like the way you moving to the drum. Damn girl. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संघर्ष इथं मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. परागवरती मात्र आपण पाहतोय प्रचंड हल्ला. आपण पाहतोय चौकार आलाय. कमबॅक तर करावा लागेल कारण डू ऑर डाय मॅच आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त अवांतर धाव. पंचांच्या हात जमिनीला समांतर व्हाईट बॉलची घोषणा इथं मुख्य पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जातोय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण मात्र आपण पाहतोय 28 चेंडू 46 ची गरज जे मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या मॅच मध्ये प्रसाद केमसे यांची तुफानी इनिंग आपण बघितली. षटकार चौकारांची आतिषबाजी बघितली. त्यामुळं या धावा देखील खूप कमी आहे जोपर्यंत प्रसाद मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. यावेळी जमिनीला समांतर आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. बंटी तिथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. एकच धाव तिथं प्राप्त होईल. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाते. 7 धावा या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथं मैदानावरती प्रत्येकाला संघर्ष करायचा आहे. संघर्षातून मात्र विजय साकार करण्यासाठी हे दोन्ही संघ रथी महारथी संघ आज एकमेकांच्या आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. कौन कहता है किस्मत कामयाबी किस्मत तय करती है, अगर तुम्हारे इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. हलक्या हाताने खेळलाय. आपण पाहतोय पराग यांच्या गोलंदाजीवरती तितकंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही. स्ट्राइक बॉलर आहे त्यामुळं बचावात्मक पवित्रा इथं मात्र आपण पाहतोय की प्रसाद केमसे यांचा इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहतोय की 8 धावा त्या धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या गोलंदाजावरती नक्कीच आक्रमण करण्याची संधी त्या ठिकाणी मिळू शकते. हे षटक जरूर आपण पाहतोय की आतापर्यंत 8 धावांचं राहिले. एक चौकार जरूर आलाय. 26 चेंडू मध्ये आपण पाहतोय अजूनही 44 ची गरज आहे. यावेळी देखील आपण पाहतोय खांडून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक इथं थोडस फंबल क्षेत्ररक्षण आहे परंतु बाउंड्री लाईन वर पुन्हा एकदा बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा इथं सुखरूपरित्या घेतल्या गेल्यात आणि या 2 धाव्यांनी संघाचं धावफलक 10 धावा. शेवटचा अंतिम बॉल ओव्हर क्रमांक 1 मधील अजूनही टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती पराग सुतार सज्ज झालेत. समोर धनराज सुतार. यावेळी गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाची दरी भेदत चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. हाही येतोय एक शानदार दणदण करत चौकार. शेंदराचा भारी टिळा, शेंदराचा भारी टिळा, लिंबाची माळ गळा, ऐका होतीची नवलाई. आखंड बडवीत, आली लखाबाई. आखंड बडवीत, आली लखाबाई. थँक्यू.
षटक क्रमांक 2 ला इथं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. विजयाचं समीकरण 24 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. पिंपळाच्या रोपासारखं तुम्हाला खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय ती येतात आणि जातात देखील, परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी लढलो कसा. कारण पराभवाची देखील इतिहासामध्ये नोंद होते, परंतु त्या पराभवामध्ये तितकाच चांगला संघर्ष असला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे. तो संघर्ष तुमचा उच्च कोटीचा असेल ना, तर विजय देखील तितकेच खात्रीने मिळत असतो. यावेळी मात्र आतली कड घेत असताना तिथं क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक सिंगल मात्र संघाच्या धावपलकाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळेल. 15 धावा ज्या आतापर्यंत धावपलकावरती बनवल्या गेल्यात. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये 23 चेंडू 37 धाव्यांची गरज जी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला बघायला मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा इथं मात्र दोन्ही संघ करतायत. प्रणव सुतार षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय प्रणव यांचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय गोलंदाजीसाठी. अखूट टप्प्याचा बॉल होता, फटका तर फसलाय, परंतु जज करू शकले नाही. खूप वेळ होता तिथं मात्र क्षेत्ररक्षकाकडे, जज करता आला नाही आणि चेंडू मात्र जमिनीचा आसरा घेताना पाहायला मिळतोय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल येते. एका सिंगलने मात्र संघाचा धावपलक पुढे जाते. 16 धावा ज्या धावपलकावरती पाहायला मिळतात. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये 22 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथं मात्र संधी जरूर आली होती, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही. संधी येते मुंगीच्या पावलाने, परंतु जाते हत्तीच्या पावलाने. आलेल्या संधीचं तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. अखूट टप्प्याचा बॉल होता, गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहील. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आला एक खणखणीत चौकार. वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10ची सरासरी राखण्याचा प्रयत्न इथं मात्र प्रसाद केमसे यांच्याकडून बघायला मिळतोय की शांत संयमाने खेळतायत. जास्त कोणताही आक्रस्ताळेपणा आपल्याला बघायला मिळत नाही. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु ग्राउंड डाऊन द ग्राउंड फटके जास्तीचे आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी देखील आपण पाहतोय ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये एक टप्पा घेत चेंडू पोहोचेल आर पार, सीमा पार. हा आलाय चौकार. चोवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 20 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. अरे जिंकल्यानंतर गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, परंतु संघर्षामध्ये मात्र तुला एकट्यानेच लढावं लागेल. लढावं लागणार आहे. इथं मात्र आपण पाहतोय इथं बॅटच्या आतली कड आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद होईल. मोठा धक्का, मोठं खिंडारी थडावाला पडतंय. धक्का क्रमांक पहिला. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. पैसा तो अन्यायाचा करी खळबळ, गावी कोणी मजुराला मारुतीचे बळ. न्यायासाठी मदतीला धावशील का, चूक ज्याला म्हणत्यात ते धावशील का. 24 धावा धावफलकावरती एक मोठा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 19 चेंडू 28 ची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जरूर इथं मात्र कमबॅक करून दिलाय प्रणव सुतारनं. 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात, परंतु एक मोठा हादरा जरूर प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय गणेश सुतार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रणव शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी. यावेळी आपण पाहतोय मात्र चेंडू सोडून दिला, सरळ जाईल यष्टीरक्षकापर्यंत. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकं संपली आहेत आणि धावफलक मात्र आपण पाहतोय 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धाव्यांची गरज. विजयासाठी 28 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या बनवायच्या आहेत.
कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल विचार विनिमय मात्र दोन्ही संघांमध्ये जरूर बघायला मिळतील. प्रसाद केमसे जरूर बाद झालेत परंतु बेंच स्ट्रेंथ अत्यंत मजबूत आहे. येणाऱ्या फलंदाजांवरती जरूर प्रेशर असेल परंतु ही धावसंख्या देखील बनवली जाऊ शकते. 18 चेंडू मध्ये मात्र 28 धावींची गरज आहे. इथून कमबॅक करण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय पराग सुतार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कोण ठरणार चॅम्पियन, कोण ठरणार आजच्या या स्पर्धेचा विजेता. सुतारवाडी प्रीमियर लीगचा हा अद्भुत विहंगम सोहळा जो तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव चेंजेस जरूर बघायला मिळेल. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. पराग गोलंदाजीच्या मार्क वरती तर समोर धनराज सुतार. यावेळी पुन्हा एकदा पराग षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालेत. पुढे सरसावत खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. चेंडू फरार जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. थँक्यू. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. इथून प्रयत्न करावे लागेल. राखेतून उठून फिनिश पक्षाप्रमाणे झेप घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मात्र थोडा अडचणीचा सामना करतोय परंतु येणारा कालावधीमध्ये मात्र आपण पाहतोय की चांगल्या कामगिरीची अपेक्षा संघाला असणार आहे. पराग गोलंदाजीच्या मार्क वरती. इथं पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथं प्रयत्न करतोय. बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा इथं सुखरूपरित्या घेतल्या गेल्या. 2 धावेंनी मात्र संघाचं धावफलक पुढे जाते. 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू 22 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पराग वरती मात्र आपण पाहतोय आक्रमणचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चाणक्य चपळ गोलंदाज आहे. इथं हुकचा प्रयत्न होता परंतु फसलेला बघायला मिळतोय. डॉट बॉल येणार आहे. डॉट बॉल बरोबरच सामन्याचं समीकरण प्रत्येक निर्धाव चेंडू बरोबर बदलताना पाहायला मिळतंय. 30 धावा धावफलकावरती. 14 चेंडू 22 धावेंची गरज. फायनल मॅच जी मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला. पराग गोलंदाजीसाठी. लोवर फुल टॉस फक्त दिशा दिली जागा बनवली आणि अलॉन द कार्पेट सनसन करत चेंडू जातोय सीमारेषा पार. हाही आलाय चौकार. थँक्यू. चौकारा बरोबर आपण पाहतोय संघाचं धावफलक 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंची गरज. चौकाराने मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला भाग पाडले. यावेळी मात्र आपण पाहतोय तिथं कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलने आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 17 धावेंची गरज जी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय. यूं ही नहीं मिलता कोई मुकाम, इसके लिए आपको लड़ना पड़ता है. इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना, जिसके लिए आपको किस्मत से भी लड़ना पड़ता है. यहाँ घायल तो एक परिंदा है लेकिन फिर से जो उड़ा वही जिंदा है. आज मात्र पुन्हा एकदा एक गरुड झेप घ्यावी लागेल. इथून पुढच्या कालावधीमध्ये मात्र डॉट बॉल इथं खूप महत्वाचे ठरणार. तिकोना फायटर संघासाठी विकेट फॅक्टर देखील महत्वाचा ठरू शकतो परंतु गोलंदाज तितकाच क्षमतेचा असावा. रुपेश शिंदे नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 4 ला इथं मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होतीये. 35 वरती धावफलक स्थिर आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू 17 ची गरज.
इथं पुन्हा एकदा आपण पाहतो अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्टंप वरून सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू. डॉट बॉल इथं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल मुळे आपण पाहतोय की तिकोना फायटर संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळेल. वार पलटवार जरूर इथं पाहायला मिळत आहेत. ती क्षमता इथं गोलंदाजामध्ये जरूर पाहायला मिळेल. 35 वरती धावफलक, 11 चेंडू 17 ची गरज. यावेळी देखील आपण पाहतोय उंच आकाशामध्ये चेंडू, डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय चपळाईनं पोहोचला, परंतु आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तेजस तामकर तिथं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात. मिड विकेट मधून आपण पाहतो फाईन लेग पर्यंत तो पळत गेला आणि तिथून आपण पाहतोय संघासाठी 2 धावा वाचवल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा आविष्कार आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळतोय, कारण फायनलची मॅच आहे. प्रत्येक धाव संघासाठी खूप महत्वाची आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी आपण जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाही. काय क्षेत्ररक्षण आहे या खेळाडूचं. 17 धावा, 37 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू विजयासाठी, 15 धाव्यांची गरज. यावेळी देखील आपण पाहतोय बॅटची आतली कड घेत असताना आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेग तिथे तयार आहे. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल संघाच्या धावफलकाला आपण पाहतोय पुढे घेऊन जात असताना 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच आपण पाहतोय जी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. हारा हूं मैं लेकिन लड़ूंगा, जीत के लिए मैं खड़ा रहूंगा, हो सकता है मैं तैयार नहीं लेकिन कमजोर मेरा भी वार नहीं, हे दाखवून देतोय गोलंदाज पुन्हा एकदा. 9 चेंडू आणि 14 धावेंची गरज इथं मैदानावरती आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये मात्र 3 धावा इथं या गोलंदाजाने खर्च केल्यात. 38 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. जरूर इथं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याची ताकद ठेवतो हा खेळाडू, सामर्थ्य जरूर दाखवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, चेंजेस पाहायला मिळत आहे. गोलंदाजाच्या डोक्यामध्ये असलेलं प्लॅनिंग इथं एक्झिक्यूट होताना पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी उभा केलाय. यावेळी आपण पाहतोय तिथं मात्र विकेटच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळते. 1 धाव इथं प्राप्त होईल. एका धावेने संघाचं धावफलक पुढे जाईल. 39 संधी होती, परंतु संधी मात्र इथं दवडली आहे. साधा सोपा सरळ झेल होता, परंतु हा मात्र सुटलेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 8 चेंडू 13 ची गरज, 39 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कौतुक करावं लागेल रुपेश शिंदे यांचा. 4 चेंडू मध्ये मात्र 4 धावा इथं या गोलंदाजाने खर्च केलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय तो गोलंदाजीच्या मार्कवर तयार झालाय. यावेळी देखील ऑन साइडला फटका खेळलाय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. पराग सुतार चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका सिंगलने मात्र आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. जबरदस्त मॅच आपल्याला, हाय व्होल्टेज ड्रामा इथं मैदानावरती. प्रत्येक चेंडूवरती मात्र संघाचं धावफलक बदलतंय, आकडे बदलतायत. 7 चेंडू 12 ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये मात्र 5 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस होता मात्र तिथं मात्र मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आलं नाही. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय 5 धावेंचं हे षटक अत्यंत प्रभावी षटक इथं संपुष्टात आलंय. 4 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 40. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 12 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 17चा सामना येऊन पोहोचलाय तो 6 चेंडू 12 वरती. काही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुतारवाडी प्रीमियर लीग 2025 चा हा अद्भुत विहंगम रंगारंग सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. किताबी भिडत, अंतिम लढत, रंगीन मुकाबला जो सर्वांच्या भेटीला आलाय. सुतारवाडी प्रीमियर लीगला नवीन चॅम्पियन या ठिकाणी मिळणार आहे. मागच्या वेळचे विनर आणि रनर अप हे दोन्हीही या स्पर्धेतून बाहेर गेलेत. त्यामुळं हे 2 नवीन संघ आज या स्पर्धेमध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये दावेदारी पेश करणार हे देखील काही चेंडू नंतर आपल्याला समजणार आहे. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
काय मॅच आपल्याला थोडं स्पीडअप करा. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. अरे रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मित्रांनो जन्माला यायचं असतं. या आयुष्यावरती शतदा प्रेम करा, कारण आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा वन्स मोर नाहीये. जबरदस्त मॅच आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावेंची गरज. काय षटक आपण पाहतोय मागचं रुपेश यांचं बघायला मिळालं. मात्र 5 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला पुनरागमन करून देत असताना पुन्हा एकदा वर्चस्व करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली. गोलंदाजीसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सागर सुतार दाखल झालेत. पहिलाच बॉल निर्धाव हाताळलाय. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय संघाचं धावफलक मात्र स्थिर आहे. एक धावफलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. 5 चेंडू आणि 12 धावेंची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर सुतार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त करण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज होईल. धावबाद. थँक्यू. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावांची गरज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज दाखल होणारे श्रीशांत गडम. यावेळी ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि खराब क्षेत्ररक्षण तिथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि 4 धावांची मोहर इथं जरूर पाहायला मिळाली. हा आलाय चौकार. Miami girl. थँक्यू. 45 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. डाऊट टाकले जातात, उधळून लावले जातात, कुरगोडी केली जाते, पलटवार इथं मैदानावरती केला जातोय. रंगारंग सोहळा जो तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावेंची गरज जी अजूनही मैदानावरती आपण पाहतोय. 45 वरती धावफलक आपण पाहतोय. चौकारा बरोबर पुढे जाऊन पोहोचलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर यांचं हे अत्यंत प्रभावी षटक होतं, परंतु क्षेत्ररक्षकांची अपुरी साथ तिथं प्राप्त झाली. यावेळी देखील आपण पाहतोय सुरेख ऑफसाईड ऑफसम चेंडू ठेवलाय. भन्नाट वेग होता चेंडू मध्ये. सरळ जाऊन पोहोचले यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि संघाचं धावफलक मात्र स्थिर आहे. 45 वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 2 चेंडू विजयासाठी 7 धावेंची गरज. इथं फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा वार पलटवार करावे लागतील. पुन्हा एकदा सागर तयार. आखूड टप्प्याचा बॉल उंच आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथं जज करतोय. टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का बसेल 3रा. I'm in Miami girl. थँक्यू. सामन्याचं समीकरण मित्रांनो येऊन पोहोचलंय. 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 45 धावा धावफलकावरती. काय कमालीचा सामना. मागची 2 षटकं मात्र रोमहर्षक पाहायला मिळाली, पलटवार करणारी पाहायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये मात्र या दोन्ही गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. असं वाटलं होतं की हा सामना रायगड योद्धा संघ अगदी सहजरित्या जिंकेल, परंतु नरड्यामधून घास बाहेर काढलाय. येणारे 1 चेंडू आणि 7 धावेंची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय राहुल सुतार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सागर यांच्यावरती गोलंदाजीची जबाबदारी आपण पाहतोय. 1 चेंडू मध्ये 7 धावा बनणार की या धावा डिफेंड केल्या जाणार हे देखील आपल्याला बघायचंय. षटकार आला तर सामना टाय होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथं आणि सुतारवाडी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय विजेता ठरलाय. चॅम्पियन ठरणारा संघ ठरलाय. नवीन विजेता ठरलाय. तिकोना फायटर्स विजेते संघाचं अभिनंदन.
अभिनंदन. पराभूत संघाचे आभार.